केशवाचे भेटी लागले पिसे विसरले कैसे देहभान या भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणेकर सरसावले आहेत. नांदेड येथील शहापूरचे प्रसिद्ध कीर्तनकार हभप दत्ता महाराज गीते सुभाष नगरकर यांच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या निवासाची, भोजनाची आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था आज पुण्यात करण्यात आली. राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ आणि व्यंकटसाई होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एका वेळच्या सकस नाश्त्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये व्यंकटसाई किचन आणि साई व्यंकट मोटर्स यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. वारीच्या प्रवासाने थकलेल्या वारकऱ्यांचे पुण्यात आगमन झाल्यावर त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून त्यांना तृप्त करण्यात आले. या प्रसंगी संतोष कदम, रामचंद्र पोळेकर, केतन शिंदे, उमा रॉय, हेमेंद्र जोशी, डॉक्टर प्रमोद दिवेकर आदी उपस्थित होते. दरवर्षी आम्ही पुण्यावरून आपलं शहापूरवरून दिंडी काढली. आज 3 वर्ष झालं. 3 वर्षामध्ये आम्हाला कुठलाच अडथळा आला नाही, पण यावर्षी पाण्यामुळे थोडा अडथळा आला. त्या विषयानुसार इथंच आम्ही थांबलो आणि इथं आम्ही थांबल्यानंतर आमची चांगली सेवा झाली आणि माऊलीच्या संकटामुळं आम्ही 4-5 दिवस याच ठिकाणी थांबलो आणि असंच आम्हाला माऊलीनं कोणतंच संकट येऊ नये ह्या उद्देशानं या ठिकाणी देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि नम्रपणे आमची सगळी दिंडी, सगळे भजनी मंडळ, सगळी आमची सहकारी मंडळी व्यवस्थितशीर असणारी आमची दिंडी पार पाडतात. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आनंदित आहोत. आमच्या दिंडीत हरिचंद्र अण्णा दांगट यांच्यातर्फे त्यांचे जवाई असतील त्या सर्वांनी आम्ही फोन केल्याबरोबर या ठिकाणी संडासच्या डब्याची सोय, जेवणाची सोय, तुम्हाला काय पाहिजे 5-5 मिनिटाला संतोष अण्णा, हिरो होंडा साई, संतोष अण्णा कदम साहेब यांच्यातर्फे सुद्धा 5-5 मिनिटाला आम्हाला फोन येते. आम्हाला म्हणील ते या ठिकाणी सहकार्य करतात. आम्हाला इथं त्या सहकार्याबद्दल सर्वांचं या मन भारावून येते आणि आनंद वाटते आणि आम्हाला चांगले ते सहकार्य करतात. त्यासाठी आम्हाला कशाचीच इथं अडचण आलेली नाही आतापर्यंत. आम्हाला किती बी जरी लांब पडलं तरी इथं यावंच वाटतं या माणसाच्या प्रेमास्तव. त्यासाठी आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. मी माऊलीला प्रार्थना करतो, पांडुरंगाला प्रार्थना करतो, वरचेवर आमच्या दिंडीला यश प्राप्त हो आणि आमच्या जे काही दिंडीमध्ये पंगत देत आहेत त्यांना सुद्धा परमेश्वरानं चांगल्या प्रकारे एकाचं 2 होऊ द्या असं मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि आमची दिंडी असंच चलत राहो ही पांडुरंगाजवळ माझी प्रार्थना करतो. आम्ही सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक दायरी परिसरात आलेल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आमच्या भव्य नगरीत स्वागत करतो. यंदाही आम्ही त्याच प्रकारे प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकारे छोटासा का असेना पण खारीचा वाटा उचलून प्रत्येकाने आपली आपली कामं आपल्या आपल्या नियोजनात पूर्ण केली. जसं की PMCचे क्लिनिंग डिपार्टमेंट असन, आरोग्य विभाग असन, त्यांच्या हातभाराशिवाय ही वारी अपूर्ण आहे असं मला तरी वाटतं. तरीसुद्धा यंदा पाऊस जास्त झाल्या कारणे सगळ्यात जास्त हाल वारकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे झाले की नळाला गढूळ पाणी आलं. आम्ही काही प्रमाणात कदम सरांना सांगून आम्ही पाण्याची सोय त्यांची करून दिली. त्यानंतरनं स्वच्छतेसाठी आम्ही टॉयलेट बाथरूमची नगरपालिकेकडनं अवेलेबल केले. ते रोजच्या रोज सफाई करून घेणं ते सगळं काम PMCने आपल्या तात्पर्याने करून घेतात. दररोज येऊन ते क्लिनिंग करून वारकऱ्यांची सेवा ते त्यांच्या प्रकारे करतात. आम्ही आमच्या प्रकारे त्यांची राहण्याची, पिण्याची किंवा मग लाईटीची किंवा त्यांच्या भजनाची सगळी सोय आमच्या महालक्ष्मी मंदिर राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ ट्रस्ट या मंदिरात आम्ही त्यांची सोय करून देतो. रामकृष्ण हरी. देहू ते पंढरपूर निघालेली वारी आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ नवरात्रोत्सव मंडळाच्या
या ठिकाणी त्यांचा आज मुक्काम केलेला आहे. आमच्याकडून राजमाता मंडळाच्या वतीने जे यांना टॉयलेटची सोय केलेली आहे, या ठिकाणी जेवणाची अन्नदानाची सोय केलेली आहे आणि आमचे मार्गदर्शक व्यंकटशाही वंडाचे अध्यक्ष संतोषजी कदम यांनी सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आलेल्या सर्व काही लोक या ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान सुद्धा या ठिकाणी करतात आणि काही व्यक्तींनी या ठिकाणी रेनकोट सुद्धा आणून दिलेले आहेत. तशी या वारकऱ्यांची सेवा अशीच आम्हाला दरवर्षी घडो हीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी आम्ही वारकऱ्यांना जेवण देत आहोत. अन्नदान त्यांच्या स्मरणार्थ ठेवलेलं असतं. एक टाईम केतन शिंदे त्यांच्यातर्फे ठेवतात, एक टाईम आम्ही आमच्यातर्फे ठेवतो. वारकऱ्यांची सेवा वर्षानुवर्ष घडो ही शुभेच्छा.